नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. क्रिसमससाठी मी आज स्पेशल केक बनवते आणि केक कसा बनवावा, केकमध्ये बनवताना काही टिप असतील, भरपूर टिप्स तर मिळणारच आहेत. पहा केकची रेसिपी. हे केकचं भांडं आहे, पण मी काय करणार आहे, मी इथे डबा घेतलेला आहे स्टीलचा. थोडा मोठा आहे आणि जाडसर आहे. या डब्यामध्ये आज मी केक बेक करणार आहे, पण मी आज करते डबल लेअरचा केक. म्हणून इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. डबल लेअरचा केक बनवते. हे मोठं भांडं आहे आणि हे लहान भांडं आहे. हे स्टीलचं पातेलं आहे. पातेलं किंवा डबा काहीही जाड बेसचं घ्यावं. आणि आज मात्र मी रेसिपी पटापट करणार आहे बरं, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. डबा तेलाने ग्रीसिंग करून घेते. बटर पेपर नसेल तर मैदानी तुम्ही डस्टिंग करू शकता, काहीच हरकत नाही. बटर पेपरला तेल लावते. केक बेक करण्यासाठी ही तयारी आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. केकचं बॅटर बनवते. अर्धा कप तेल कोणत्याही फ्लेवरचं घ्यायचं नाही. रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही स्वयंपाकाला रिफाईंड ऑइल वापरत असाल तेच तेल घ्यायचं आहे. 1 कप पिठी साखर चाळून घ्यायची. मिक्सरने फेटून घेते. व्यवस्थित एका डायरेक्शनला फेटायचं आहे. गरम करून थंड केलेलं अर्धा कप दूध. आत्ता मी अर्धा कप दूध घेते. लागेल तसं दूध मी नंतर वापरणार आहे. मिक्स करते. ज्या वेळेस आपण मिक्स करतो साहित्य त्यातलं एका डायरेक्शनला करायचं, ही केक बनवतानाची महत्त्वाची टीप आहे. 1 कप मैदा चाळून घेणार आहे मी. आणखी 1 कप मैदा, टोटल 2 कप मैदा चाळून घेते. पाव कप कोको पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा चाळून घेते. मिक्स करते. या पद्धतीने मिक्स करायचं आहे. पहा, थोडं दूध घालून मी बॅटर बनवते. अर्धा कप दूध सगळं मी वापरलेलं आहे. आता हे बॅटर बनवताना त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे पहा, असं बॅटर हवं आहे तरच केक व्यवस्थित होतो. डब्यामध्ये बॅटर ओतते. टॅप करते. ज्या भांड्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे ते भांडं 10 मिनटं आपल्याला फ्रीहीट करून घ्यायचं आहे. फ्रीहीट केलेलं भांडं, यामध्ये स्टँड आहे तो सुद्धा मी फ्रीहीट करून घेतलेला आहे. नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. केक बेक करण्यासाठी इथे मी डबा ठेवलेला आहे. त्यावर व्यवस्थित जे झाकण असेल तेच लावावं. गॅप असेल ते झाकण लावू नये. आता केक बेक करायला ठेवल्यानंतर झाकण आपल्याला सारखं पाहायचं नाही आहे काढून की केक झालं आहे का. आता मी जो डबा घेतला त्याचा बेस थोडा जाड आहे. जे भांडं तुम्ही केक बेक करण्यासाठी घ्या त्या भांड्याचा बेस जाड नसेल तर मात्र 30 मिनटामध्ये केक होऊ शकतो. मी 35 मिनटं केक बेक करून घेणार आहे. केक बेक करताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. केक बेक झाला आहे. सुरीने पाहते. सुरी क्लीन आहे म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. मी इथे ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आपल्याला
केक डिझाईन करायचा आहे. त्या अगोदर क्रीम आपल्याला फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवायची आहे. या आहेत बीटरच्या ब्लेड. क्रीम बीट करायच्या अगोदर ह्या दोन्ही ब्लेड मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या. ज्या बाउलमध्ये मी क्रीम बीट करणार आहे ते बाउलसुद्धा फ्रीझरमध्ये ठेवणार आहे मी. डिमोल्ड करते. बटर पेपर. तुम्ही पाहू शकता हा केक घरच्या घरी बनवलेला आहे आणि किती छान झालेला आहे. केक स्पॉन्जी झालेला आहे खूप. मी केक कट करते. मी केक कट केला आहे 2 पार्टमध्ये. हा पहा. त्याच पद्धतीने मी दुसरा केक बनवून घेतलेला आहे. हा सुद्धा मी कट करते केक. एका बाउलमध्ये बर्फ घेतलेला आहे आणि मी हे फ्रीझरमध्ये ठेवलेला बाउल. 1 कप व्हिपिंग क्रीम, आणखी 1 कप व्हिपिंग क्रीम, टोटल 2 कप क्रीम. क्रीम बीट करते. क्रीम बीट करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. बाउलमधून क्रीम पडत नाही खाली. ही पहा. म्हणजे क्रीम आपली बीट करून तयार आहे. थोड्या क्रीममध्ये मी पिंक कलर मिक्स करते. कलर मिक्स करते. शुगर सिरप बनवते. 2 चमचे साखर, थोडं पाणी घालते. मिक्स करते. पॅकिंग बॅगमध्ये आता क्रीम भरते. क्रीम भरते. थोडी क्रीम लावते. केक, शुगर सिरप, क्रीम स्प्रेड करते. शुगर सिरप ह्या लेअरला सुद्धा क्रीम. केकच्या साईडला इथे क्रीम भरून घेते. मी क्रीम इथे लावून घेते. केकला व्यवस्थित क्रीमनी कोटिंग करायचं आहे. हा एक केक मी क्रीम लावून तयार करून घेतलाय. त्यावर हा दुसरा केक. केकला डिझाईन करून घेते. केकला डेकोरेट करते. फ्लावर डेकोरेट करते. मी फ्लावरने डेकोरेट केलेला आहे केकच्या टॉपला. सेंटा क्लॉज, क्रिसमस ट्री डेकोरेट. छान दिसतं ना आपल्याला केकवर आणि लहान मुलांना खूप आवडतं असं, म्हणून हा केक बनवलेला आहे. क्रिसमस केक आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखी नवनवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.